स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड शहरात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। दापोलीमध्ये 75 फुटी ध्वजस्तंभाचं अनावरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते। 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन। भारत स्वतंत्र झाला का म्हणत पाडलेवासियांचं लाक्षणिक उपोषण सुरू, प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी तोंडाला पाने पुसली। प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन रायगडमध्ये उत्साहात साजरा, मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन। पत्रकार चंद्रकांत बनकर यांचं उपोषण स्थगित, फेब्रुवारीत होणार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराचा होणार पर्दाफाश। सविस्तर वृत्त। खेड शहरात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गांधी चौक, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, एसटी डेपो, तहसील कार्यालय आणि सैनिक स्कूल या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी खेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करून भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा दिल्या। विविध शाळा आणि संघटनांनी सांस्कृतिक कार्यक्रम या दरम्यान सादर केले, ज्यामुळे कार्यक्रमात रंगत आली। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खेड शहरातील नागरिकांनी एकजुटीने भारताच्या एकतेचा आणि सामर्थ्याचा उत्सव साजरा केला। एक साथ हाथ नीचे, राष्ट्रगीत चालू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे।
ज्येष्ठ डायरेक्टर वगैरे ठेवून घेतलं. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय सलाम सलाम है. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री सोनवणे साहेब. यानंतर अशोक खेर. त्या सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मगाशीही मी नगरपालिकेमध्ये गेलो होतो. नगरपालिकेमध्ये सांगितलं खरं तर
प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो, म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे खरं तर प्रजेच्या हातात ज्यावेळेला सत्ता गेली 1950 पर्यंत आपल्या भारताचा सर्वाधिक आपण सर्वात मोठा व्यक्ती म्हणून राष्ट्रपती आपण हे करत असतो. तर 1950 पर्यंत तो अजून पण ब्रिटिशच्या राणीच्या अंतर्गत आपलं जरी स्वतंत्र झाला भारत तरी मुख्य व्यक्ती म्हणून तीच होती. आणि ज्यावेळेस संविधान स्वीकारलं आपण त्यावेळेला आपल्या भारताचा प्रमुख व्यक्ती म्हणून राष्ट्रपती म्हणून. दापोली येथे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते 75 फुटी ध्वजस्तंभाचं अनावरण करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे ध्वजस्तंभ उभारण्यात आले. काही कारणास्तव दापोलीतील ध्वजस्तंभाचं अनावरण लांबलं होतं. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा सोहळा तब्बल 1 वर्ष पुढे गेला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व पटवून दिलं. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आता जागतिक पातळीवर 3ऱ्या क्रमांकावर पोहोचत असल्याचं नमूद केलं. तसेच दापोलीला 50 वर्षांनंतर मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कसा करता येईल याकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलं. देशातील शेतकऱ्यांसाठी शासनानं सुरू केलेल्या फार्मर आयडी उपक्रमाची माहिती देत कोकणातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना फार्मर आयडीच्या कामात कोणतीही तक्रार येता कामा नये अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी मतदारसंघातील तसेच राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यामधील सगळ्या तालुक्यांमध्ये 75 फुटी हा ध्वजस्तंभ त्यांनी उभारण्याचा संकल्प सोडला. आणि खर तर गेले 1 वर्ष आपण या उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये होतो, परंतु काही योग जुळून येत नव्हता. मागील वर्षी देखील काही कारणास्तव हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मध्यंतरी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन होऊ शकलं नाही. परंतु मला वाटतं योगा असा जुळूनच यायचा होता की ते माझ्या हस्ते मंत्री म्हणूनच ते उद्घाटन व्हायचं होतं की काय. प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नक्की एक बाब ही महत्वाची आहे की आपल्या ह्या दापोली विधानसभा मतदारसंघाला जवळपास 50 वर्षाच्या नंतर मंत्रिपद लाभलेलं आहे. आणि आज हे मंत्रिपद म्हटल्यानंतर जबाबदारी तर आहेच, परंतु ज्या संविधानामुळे आज आपण हे मंत्रिपद आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकले, आज त्या प्रजासत्ताक दिनाचा आज आपण तो प्रजासत्ताक दिन आपण आज सर्व साजरा करणार आहोत. कधी कधी 26 जानेवारी आपण हा शब्द जास्त वापरतो आणि आपण शुभेच्छा देत असताना 26 जानेवारीच्या आपण शुभेच्छा देतो. परंतु मला वाटतं हा प्रजासत्ताक दिन आहे आपल्या संबंध जगामध्ये सर्वात मोठा प्रजासत्ताक दिन कुठे साजरा होत असेल तर आपल्या ह्या भारत देशामध्ये आहे. संबंध जगामध्ये सर्वात मोठी डेमोक्रेटिक कुठला देश असेल तर तो आपला भारत देश आहे आणि आपण त्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत. आणि आज ज्या दिशेने आपला भारत देश वाटचाल करतोय, खेड तालुक्यातील चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज बजम-ए-इमदादिया शाळा आणि श्री समर्थ कृपा विद्यालयात 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे सतीश गणपत चिकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या समारंभात विद्यालयाचे चेअरमन राजेश बुटाला, प्रायमरी विभागाचे चेअरमन संजयजी मोदी, मुख्याध्यापक भोळे सर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यात डंबेल्स, लेझिम, घुंगरू, काठी इत्यादी कार्यक्रमाचा समावेश होता. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. शहरातील MIA KG आणि प्रायमरी आणि MIB गर्ल्स हायस्कूलमध्ये अहमद कौचाली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील प्रभात फेरीनंतर शालेय गीत गायन स्पर्धा पार पडल्या. वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अजय आखाडे भारतीय सैन्य दल हवालदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत गायन केलं. इयत्ता 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी संचलन, डंबेल्स, कवायत, लेझिम, जिम्नॅस्टिक, योगा आणि सामूहिक नृत्य सादर केलं. इयत्ता 3रीतील आराध्या दरेकर आणि 4थीतील आयुष वैद्य यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. या सर्व समारंभामध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 76व्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 7:45 वाजता शाळेच्या माजी विद्यार्थी आणि सध्या डॉक्टर असलेल्या डॉक्टर साहिल बैकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत गायनासह ध्वजनिष्ठेची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला अभिवादन केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा शाळेचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कराटे, योगा, तायक्वांदो, तलवारबाजी, लाठी चालवणं यासारखी प्रात्यक्षिके सादर केली. याशिवाय देशभक्तीपर नृत्य, गाणी आणि जयस्तुते श्री महन मंगले या गीतानं प्रजासत्ताक दिनाचा माहोल देशभक्तीनं भारावला. वीरगाथा उपक्रमाअंतर्गत शौर्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी आयेशा तिसेकर हिचा शाळेच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साडविलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित विद्यार्थी सेक्रेटरी हिट जॉयसर आणि अंजली सुंदेशा यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी रोटरियन विश्वास सोमण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सेक्रेटरी पराग चिखले, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष आदित्य गांधी, इतर पदाधिकारी, मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेवा पाटणकर, शाल्वली पवार आणि आभार प्रदर्शन सारा धामणकर यांनी केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महायुती सरकारनं राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परीला नवसंजीवन देण्याचं काम हाती घेतलंय. त्यातून नव्या 5000 बसेस महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी उतरवण्याचं निश्चित केलं असून त्यातील 350 ते 400 बसेस आतापर्यंत तयार होऊन आल्या आहेत. त्यातील 8 नवीन बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगाराला मिळाल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा 76व्या प्रजासत्ताक दिनी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना नामदार योगेशदादा कदम यांनी दापोली आगारातून साधारण 80 बसेस सध्या कार्यरत आहेत असं सांगत येत्या काही महिन्यातच दापोली आगारात नव्या 45 बसेस दापोलीकरांच्या सेवेसाठी आलेल्या असतील
तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांकडून एसटी दरवाढी संदर्भात होणाऱ्या आरोपांवर भाष्य करत जर चांगल्या सोयी सुविधा मिळणार असतील तर नागरिक या दरवाढीचं स्वागतच करतील असा विश्वास व्यक्त केला। पुढे बोलताना ते म्हणाले, शासकीय संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असतात, मात्र एसटी महामंडळ गेले अनेक वर्ष नुकसानीत असून प्रवाशांना उत्तम सुविधा मिळवण्यासाठी चांगल्या गाड्या, चांगल्या बसेस, चांगली बस स्थानके आणि कर्मचाऱ्यांसाठी उत्तम व्यवस्था करणं गरजेचं होतं। जर ही दरवाढ केली नसती तर या नवीन गाड्या आणि इतर सुविधा कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देणं शक्य झालं नसतं असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। या सोहळ्याला दापोली आगाराचे कर्मचारी आणि दापोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या गाड्यांच्या लोकार्पणानंतर मंत्री योगेशदादा कदम यांनी चक्क बसमधून दापोली शहरात फेरफटका मारला। यावेळी त्यांच्या सोबत दापोली शहर आणि तालुका शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या महायुती शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5000 नवीन बसेसचा संकल्प सोडला होता। या 5000 पैकी बहुतेक 350 की 400 बसेस आता प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या 350-400 पैकी 8 नवीन गाड्या ह्या दापोली आगारामध्ये आज त्यांचं आगमन झालं आहे। एकंदरीत महाराष्ट्राची लालपरीची गरज पाहता विशेषतः आमच्या कोकणामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळी दिवस जास्त असल्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि रस्ते हे लवकर नादुरुस्त होतात, परिणामी गाड्या लवकर नादुरुस्त होतात आणि या नवीन गाड्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होती ती आज जवळपास पूर्ण होताना दिसते। आज 8 गाड्या ह्या नवीन गाड्या दापोली आगाराकरता प्राप्त झालेल्या आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील येणार आहेत। दापोली आगारामध्ये जवळपास 80 गाड्यांचा वापर होतो। या 80 गाड्यांपैकी जवळपास 40 ते 45 नवीन गाड्या पुढच्या काही महिन्यामध्येच आपल्या इथे भरती झालेल्या दिसतील। एकंदरीत आपल्या कोकणवासियांसाठी आणि महाराष्ट्रामधल्या एसटीने प्रवास करत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी एक चांगली उत्तम सोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील आणि परिवहन मंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ह्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत। त्यांचे दापोलीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आता ह्या 5000 बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेतच, परंतु त्यापुढे देखील मला वाटतं कालच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की नवीन गाड्या दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाला प्राप्त होणार आहेत, जी अत्यंत गरज होती। एखादी नवीन गाडी आली किंवा एखादा समजा आता 5000 गाड्या घेतल्या त्या मग 4, 5, 6 वर्ष सातत्याने वापरून पुन्हा नव्याने गाड्या घ्यायच्या, त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या आणि जुन्या गाड्या ह्या तिथे डिस्कंटिन्यू करायच्या। अतिशय चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे। मला कल्पना आहे की एस टीमध्ये प्रवासांच्या या म्हणजे भाड्यामध्ये दरवाढ देखील झालेली आहे, परंतु मला वाटतं नागरिकांची एक भूमिका सातत्याने राहिलेली आहे की 2-3 रुपये आम्ही जादाशी देऊ, परंतु आम्हाला प्रवास हा सुखकर झाला पाहिजे, तो चांगला झाला पाहिजे, तो व्यवस्थित झाला पाहिजे, चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे। नाहीतर तिकीट देऊन देखील तो दर किंवा पैसे देऊन देखील जर का प्रवास हा व्यवस्थित होत नसेल तर त्या बसेसना किंवा त्या सेवेला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून मला कल्पना आहे की दरवाढ जरी झालेली असली तर सुद्धा नागरिक या दरवाढीचा च्या निमित्ताने ज्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्राची जनता करेल हा आमचा विश्वास आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की फसवणूक करायचा हा विषय नाही। एकंदरीत दरवाढ बघा, आज एस टी महामंडळ हे पूर्णपणे डबघाईमध्ये गेलेलं आहे, पूर्णपणे तोट्यामध्ये आहे।
आणि मला कल्पना आहे की ना नफा ना तोटा ह्या आधारावरती कुठल्याही संस्था, शासकीय संस्था, सरकारी संस्था चालत असतात, महामंडळं चालत असतात. परंतु दरवाढ केली नसती तर आज ह्या 5,000 बसेस घेणं किंवा आता जे आपले एस टी स्टँड्स आहेत त्यांची दुरवस्था आहे, कर्मचाऱ्यांसाठी ज्या वस्त्या आहेत त्यांची दुरवस्था आहे, या सगळ्या सुविधा जर का पुरवायच्या असतील तर मला वाटतं दरवाढीशिवाय पर्याय नव्हता आणि शेवटचा पर्याय म्हणून तिथे आपण ही दरवाढ आपण केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं जनतेची एक भूमिका ही स्पष्ट राहील की दरवाढ केल्याच्या नंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असेल, ज्या अपेक्षा मी पूर्ण करू. दापोली तालुक्यातील पांडले येथे होणाऱ्या लोढा गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत हा विनाशकारी प्रकल्प बंद करा आणि गावच्या सरपंचांना तात्काळ सोडा या प्रमुख मागणीसाठी 76व्या प्रजासत्ताक दिनी पाडलेवासियांनी लाक्षणिक उपोषण चालू केलं. या उपोषणाला पाडलेवासियांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून बहुसंख्य ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले. दापोली तालुक्यात असणाऱ्या पाडले येथे होत असलेल्या लोढा कंपनीच्या विनाशकारी प्रकल्पाचं काम थांबवा आणि खोट्या आरोपाखाली टाकलेल्या पाडले गावच्या सरपंचांना तात्काळ बाहेर काढा या मागणीसाठी पाडलेवासीय एकवटले असून त्यांनी यावेळेस राजकीय नेत्यांवर देखील गंभीर आरोप केले. रवींद्र सातनाक यांना लोढा कंपनीनं खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकलंय. या संदर्भात ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी देखील उपोषण केलं होतं. यावेळी त्यांनी प्रशासन आणि राजकीय नेते यांच्याकडून आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र 5 ते 6 महिन्यानंतर देखील दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. तसेच यावेळी येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय सण असून राष्ट्रीय सणाला देखील या राष्ट्रातील नागरिकांना उपोषणाला बसण्याची वेळ येते, त्यामुळे नक्की भारत स्वतंत्र झाला का असा प्रश्न पडल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच यावेळी गावच्या सरपंच सेजल मयेकर यांनी आता तरी शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या सरपंचांना दोषमुक्त करावं अशी मागणी केली आहे. पाडले ग्रामस्थ आम्ही सगळे उपोषणाला लोढा कंपनीचं आमच्या गावामध्ये जवळपास 150 एकरामध्ये काम चालू आहे. त्या विनाशकारी प्रोजेक्टच्या विरोधात आणि अन्यायकारी प्रोजेक्टच्या विरोधात आम्ही आज आवाज उठवायला इथे बसलो आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्रजी सातनाक यांना देखील या कंपनीने गेले 10 महिन्यापासून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून ठेवलेले आहेत आणि गेल्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने देखील आम्ही या विषयासंदर्भात उपोषणाला बसलो होतो. परंतु संबंधित प्रशासन असेल किंवा राजकीय सगळे नेते मंडळी असतील त्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आणि याच कारणास्तव आम्हाला पुन्हा एकदा 26 जानेवारीच्या निमित्ताने इथे उपोषण करायला बसायला लागतं आहे. ही आज लाजीरवाणी गोष्ट आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हे राष्ट्राचे 2 महत्त्वाचे सण आहेत. परंतु त्या सणांना देखील जर त्या राष्ट्राच्या नागरिकांना उपोषणच करावी लागत असतील तर खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाला का हा मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित आहे. पहिली गोष्ट म्हणजे संघर्ष हा कधीच संपत नसतो. 15 ऑगस्टच्या दिवशी पण मागण्या कोणी मागणंच केलं नाही. जसं मी मगाशी देखील म्हटलं 7 ते 10 दिवसाचा त्यांनी सांगितलं वेळ घेतली सन्माननीय आमदार साहेबांनी की मी या वेळेमध्ये या अवधीमध्ये स्टे आणतो. परंतु स्टे न आणता त्यांनी पानं पुसायला तेवढी आणली आमच्या नशिबात आणि अजून देखील जर उपोषण करून देखील न्याय मिळणार नसेल तर संघर्ष हा पुढे चालूच राहील. मी स्वतः आमदारांच्या 2-2 दिवसाने कॉन्टॅक्टमध्ये असतो. त्यांची एक गोष्ट चांगली आहे, जर त्यांनी कॉल घेतला नाही तर ते कॉलबॅक करतात. परंतु नुसतं कॉलबॅक करून चालणार नाही. तर ह्या म्हणजे रवींद्र सातनाक हे आमदार साहेबांचा महत्त्वाचा कार्यकर्ता उजवा हात म्हणायला लागेल. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष का नाही दिलं हा प्रश्न आम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. नमस्कार, मी पांडे ग्रामपंचायतीचे सरपंच आहे. आज जवळजवळ 9 महिने उलटून गेले पण आमच्या सरपंच साहेब रवींद्र शेजर सातनाक यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. आज 9 महिनेसुद्धा ते कारावासाची शिक्षा भोगत आहेत. काहीही कारण नसताना त्यांच्यावर खोट्या गुन्ह्याखाली त्यांना अडकवलेले आहे. आज 26 जानेवारीचा एवढा चांगला दिवस असून सुद्धा आम्हाला उपोषणाच्या इथे येऊन बसावं लागतं. मागे 15 ऑगस्ट सुद्धा आम्ही उपोषण केलं होतं.
पण लज्जास्पद गोष्ट अशी आहे की 15 ऑगस्टचं उपोषण करूनसुद्धा तेव्हाही न्याय न मिळाल्या कारणाने आज 26 जानेवारीच्या दिवशीसुद्धा आम्हाला पुन्हा एकदा उपोषणात बसावं लागतं. ही खरंच शासनासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. स्वातंत्र्यदिनीसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नव्हता आणि आज गणतंत्र दिवशीसुद्धा आम्हाला न्याय मिळेल की नाही याच अपेक्षेत आम्ही बसतो. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची सरकारकडे खूप मागणी आणि आमच्या सरपंचाची सुटका व्हावी ही नम्र विनंती. लोढा कंपनीच्या प्रशासनानं किंवा अधिकाऱ्यांनी तुमच्याशी काही संपर्क साधला होता का? तुम्ही आज सरपंच आहात ग्रामपंचायतीच्या. नाही, वैयक्तिक गोष्टी कशा कोणत्या प्रकारे संबंध साधलेला नाही या प्रकल्पासंदर्भात, कारण की प्रकल्प ज्यावेळेस आला त्यावेळेस ग्रामस्थांच्या संमतीने आला किंवा कसा आला हा कंपनी प्रशासन. सरपंच रवींद्र साधनाक होते आणि त्यांना ज्यावेळी जेलमध्ये जाण्याची वेळ आली त्यानंतर माझ्याकडे कारभार सोपवण्यात आला. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा तुमच्या आता प्रकल्प आला असेल तेव्हा संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क तरी साधला असेलच. त्या अनुषंगानं हा प्रकल्प म्हणजे कंपनी प्रशासनानं असं कधी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की आमचा प्रकल्प बरोबर आहे? नाही, असं कोणत्याही रीती आमच्याकडे काही नाही. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये भव्य शासकीय सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. सोहळ्यास जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानामुळे देशाला एक संघ आणि प्रगतशील मार्ग मिळाल्याचं ते म्हणाले. खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात तसेच अनेक मोजणी प्रकरण गहाळ झाल्यासंदर्भात पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी खेड भूमी अभिलेख कार्यालयासमोर आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख तसेच सर्व पक्षीय आणि सर्व स्तरातील नागरिक आणि ग्रामस्थांनी उपोषण स्थळी भेट दिली. खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी पत्रकार चंद्रकांत बनकर यांची भेट घेऊन भूमी अभिलेख खेड कार्यालयात अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. मोजणी प्रकरणे, गहाळ प्रकरण, अनियमित मोजणी प्रकरण तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या हवालावरून 2 दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली या संदर्भात पुढील महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदार कार्यालय खेड यांच्या दालनात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी, तक्रारदार चंद्रकांत बनकर आणि तहसीलदार यांच्या संयुक्त बैठक ठरली असून पुढील कारवाईबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत लेखी आश्वासन उपोषणकर्ते चंद्रकांत बनकर यांना दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं. यांनी सर 2-2 दिवसात 3-3 दिवसात मोजणी प्रकरणं केलेली आहेत. हा एक मुद्दा झाला. त्याच्यावरती माहितीच्या अधिकाऱ्यांनी सगळी माहिती घेऊन तो सगळा विषय केला. त्याच्यानंतर सर या ठिकाणी आपण समजू शकतो जीर्ण झालेले अभिलेख असतात ते गहाळ झाले असं समजू. तर सर 6-6 महिन्याचे 1-1 वर्षाचे ह्यांच्याकडे जे प्रकरण आहे ते 50हून अधिक प्रकरण आहेत ते कशी काय गहाळ झालेत सर? आणि एकच अधिकारी आहे भाटकर म्हणून, तर हे त्यांचंच पत्र आहे. आणि मी ज्यावेळेला ह्यांना बोललो त्यावेळेला आम्हाला अधिकार नाही म्हणून वरिष्ठांची परवानगी लागेल कायदेशीर कारवाई करण्यासाठी असं हे केलं. तर मी स्वतः कलेक्टर साहेबांशी पण बोललो. ते बोलले की असं असेल तर गंभीर बाब आहे. वरनं यांना परवानगीसाठी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी परवानगी पण आलेली आहे. आज 2 महिने झाले परवानगी येऊन माझ्या माहितीप्रमाणे. मग यांनी कारवाई का नाही केली? तर तालुक्यातले जे शेतकरी आहेत आता हे बघा सर, यांच्यात किती अशी प्रकरणं आहेत. तुम्ही घाळच केली प्रकरणं तर एकतर ती प्रकरणं आणून द्या किंवा त्याच्यात काहीतरी तुमचे प्रोव्हिजन असेल शासनाप्रमाणे ते मार्गी लावा ना त्यांच्या तक्रारी. आज सर हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये माझं उपोषण होतं, नाहीतर इथे 100 लोक पण बसले असतील. फक्त सर आपलं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण आहे. सर हा बघा ना, म्हणजे ह्यांना वरून आदेश पण येत आहेत की तुम्ही कारवाई का करत नाही. आता 1-2 महिन्यापूर्वी सर एक गुन्हा दाखल झाला ह्यात 2 अधिकाऱ्यांवर. हे अधिकारीच गायब आहेत सर, कार्यालयात भेटत नाहीत.
कुठं नेमणुकीला आहे ते कळत नाही. त्याच्यात ना हा विषय असतो यांचा आणि ह्यांचे वरिष्ठ असेल असतात, मी त्यांना बोलतो तुमची ह्याच्यात एक मीटिंग घेतली. अधिकारी कोण आहेत ते आहे त्याच्यात बघा ना सर. काल गजबाई गुरुदेवाची कार्यक्रम जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वच तालुक्यातल्या उपोषणासंदर्भात परवा मीटिंग लावली 24 तारखेला बोलतो. त्यांचे स्पोर्ट चालू होते, साहेब बिझी होते. त्यांच्या कार्यालयातला एक तरी कर्मचाऱ्यांनी तिथं येऊन हे करायला पाहिजे होतं. सत्तेच माझं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दापोली विधानसभा मतदारसंघात भारतमाता पूजन आणि संविधान पूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसेच संविधानाची प्रत भारतमातेच्या चरणी अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी आम्ही भारतमातेची लेकरे अन्याय कधीही सहन करणार नाही आणि संविधान रक्षणासाठी लढत राहू असा निर्धार व्यक्त केला. संविधानाचं रक्षण करण्यासाठी बळ दे अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, शहर प्रमुख शेखर पाटणे, ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, खेडचे सचिव मनोज भोसले, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, उपशहर प्रमुख राजन निर्मळ तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग होता. या कार्यक्रमादरम्यान संविधान रक्षण आणि भारतमातेच्या गौरवासाठी काम करण्याचा संकल्प सर्वांनी केला. उपस्थितांनी हा सोहळा देशभक्तीने भारलेला असल्याचं सांगितलं. 26 जानेवारी 2025 भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या निमित्तानं आणि संविधानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी खेडच्या तहसील कार्यालयात भारताच्या संविधानाचा फलक लावण्यात आला. या फलकाचं अनावरण खेडचे उपविभागीय जिल्हाधिकारी माननीय शिवाजीराव जगताप आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आलं. खेड जेसीआयने सांगितलं, भविष्यात खेडमधील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधानाचे फलक लावले जातील. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, बाबाजीराव जाधव, गौस खतीब, संजय मोदी, पप्पू चिकणे, खेड जेसीआयचे अध्यक्ष अमर दळवी, सेक्रेटरी कपिल कोळेकर, सर्व जेसीआय पदाधिकारी, माजी अध्यक्ष, खेडमधील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम संविधानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून संविधानाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली गेली. सर्वप्रथम सर्वांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खेड जेसीआयकडून हार्दिक शुभेच्छा. आज भारताचे जे संविधान आहे याला 75 वर्षात पूर्ण झालेत आणि या 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि नागरिकांच्यात एक आपल्या संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी आम्ही खेड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जेसीआय खेडकडून संविधानाची जी प्रत आहे हे आम्ही या ठिकाणी लावलेले आणि ह्याचं अनावरण खेडचे प्रांताधिकारी सन्माननीय जगताप साहेब त्याचबरोबर तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे. आणि आपल्या संविधानाची जास्तीत जास्त जनजागृती व्हावी यासाठी खेडमध्ये असणारे सर्व शासकीय कार्यालय, खेड नगर परिषद असेल, प्रांताधिकारी कार्यालय असेल, एसटी बसस्थानक असेल, अशा ठिकाणी आम्ही खेड जेसीआयच्या वतीने या ज्या आपल्या संविधानाच्या प्रत आहेत याची खेड जेसीआयच्या वतीने म्हणजे उभारण्यात येणार आहेत. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र यावेळी लोकप्रतिनिधींच्या साधेपणानं सर्वांचं लक्ष वेधलं. राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आणि नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी लांजा शहरात तहसीलदारांच्या हस्ते झेंडावंदन करून घेतलं. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आमदार सामंत यांनी कोणतेही प्रोटोकॉल न पाळता सर्वसामान्य नागरिकांसोबत बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यांच्या या साध्या वागणुकीची सध्या जोरदार चर्चा होते. लोकप्रतिनिधींनी दाखवलेला हा साधेपणा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय. लांजा येथील झेंडावंदन कार्यक्रमात त्यांनी घेतलेली भूमिका आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरतोय. भारत
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आलं। त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आलं। या संचलनात पोलीस दलातील पुरुष आणि महिला कर्मचारी, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग, दुचाकीस्वार, वज्रवाहन, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी भाग घेतला। संचलनाचं नेतृत्व परेड कमांडर सविता गर्जे यांनी केलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, वयोवृद्ध नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व शासकीय विभाग, सुरक्षा दल, शाळांचे विद्यार्थी आणि नागरिकांचे आभार मानले। तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावं असं आवाहन केलं। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शनिवार 25 जानेवारी रोजी मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असा संदेश यावेळी देण्यात आला। मतदार दिवसाच्या निमित्तानं शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली। इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मतदान प्रक्रिया समजून घेतली। मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आला। इयत्ता 11वी कॉमर्समधील ही जॉयसर आणि अंजली सुंदेशा यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली। त्यांच्या या निवडीबद्दल मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षिका प्रीती नायर यांनी उपस्थितांना मतदानाचं महत्त्व समजावून दिलं। प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावून देशाप्रती आपली महत्त्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे असं त्यांनी सांगितलं। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके उपस्थित होत्या। विद्यार्थी प्रतिनिधी निवड प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब राऊत, प्रीती नायर, विलास गावडे, राजेश जाधव, संतोष पाटील, सुचेता भोसले यांनी विशेष मेहनत घेतली। रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदार दिवस कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचं कौतुक केलं। 25 जानेवारी 2025 रोजी खेड काउन्सिल फाउंडेशननं आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रस्तुत सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी इथे भेट दिली। या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांतजी यादव, सायली उर्फ माई संजयराव कदम, तालुकाध्यक्ष विनायक निकम, करटेल ग्रामपंचायत सरपंच श्रीधर चव्हाण, फारुख मणियार, अरिफ मुल्लाजी, संजय चव्हाण, मंगेश भागवत, सवेळी ग्रामपंचायत सरपंच मुक्त्यारभाई कावलेकर उपस्थित होते। वरण वाघजाई घाटात काल सायंकाळी मोठा अपघात टळला। पुण्याहून कोलाडच्या दिशेने जाणारा कडाप्प्याची वाहतूक करणारा 10 चाकी ट्रक घाटातील अरुंद वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे 200 फूट खोल दरीत कोसळणार होता। मात्र मातीचा ढिगारा आणि मोरीचा कठडा यामुळे ट्रक थांबला आणि मोठी दुर्घटना टळली। सुदैवानं चालकही बचावला। या अपघातामुळे महाड भोर मार्गावर मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली। घाटाच्या अरुंद वळणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड MIDC पोलीस दाखल झाले असून ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। वरण वाघजाई घाट हा वाहन चालकांसाठी कायमच आव्हानात्मक ठरतो।
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घाटात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची गरज निर्माण झाली. हा अपघात सुदैवाने टळला असला तरी भविष्यात अशा घटना होणार नाही यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. हमको 4 बजे हुआ था, शाम को 4 बजे ये टन नहीं बैठा, मालूम नहीं था ना इसकी गलती तो पड़ गया, आगे रुका गाड़ी, थोड़ा डाउन हुआ तो फिर सिला ये तो तेलंगाना से उधर आंध्र से जाने वाला कहा था, ये कोलार लगा तो नहीं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.